विकासाच्या स्तरातील फरक आणि त्याची कारणे. जागतिक, राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर विकासाच्या स्तराचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की विकासाचा स्तर वेगवेगळ्या भागात कमी जास्त असतोच, पण त्यात खूप मोठी तफावत दिसून येते. काही भागाचा विकास खूपच कमी झालेला असेल तर काही भागाचा विकास फारच मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. जेव्हा प्रदेशातील विकास असमतोल झाला असे मानले जाते, तेव्हा काही प्रदेशात वेगवेगळ्या भागात विकासाच्या स्तरातील फरक खूप जास्त व जाणवण्याइतका असतो. प्रादेशिक असमतोलाची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण त्याचे परिणाम गंभीर व दूरगामी होऊ शकतात. असा असमतोल का तयार होतो? त्यामागची कारणे कोणती? असमतोल कसा कमी करता येईल? या व अशा समस्यांचा अभ्यास सामाजिक शास्त्रात केला जातो. आपण प्रथम प्रादेशिक असमतोलाची स्थूल कारणे जाणून घेऊया. नैसर्गिक परिस्थितीतील फरक हेच विषमता किंवा असमतोलाचे मूलभूत कारण असते. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये प्राकृतिक रचना, खडक, हवामान, मृदा इत्यादी नैसर्गिक घटकात बराच फरक असतो. अगदी लहान क्षेत्रात हे फरक कमी असतील, मात्र मोठ्या क्षेत्राचा विचार केला तर प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या घटकातील फरक प्रकर्षाने जाणवतील. प्रदेशाची सद्य नैसर्गिक परिस्थिती त्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता निर्धारित करते. नैसर्गिक परिस्थितीतील भिन्नता त्या प्रदेशातील संसाधनांच्या उपलब्धतेतील फरक दर्शविते. वेगळेपणा किंवा विविधता असणे म्हणजे विषमता किंवा असमतोल असणे असे नव्हे. प्रत्येक प्रदेशात कोणती ना कोणती तरी संसाधने असतातच. जगाच्या पाठीवर असा कोणताही प्रदेश नाही की जेथे संसाधनांचा पूर्ण अभाव असेल. संसाधने उपलब्ध असणे ही एक बाब, तर त्या संसाधनांचा उपयोग करणे ही दुसरी, तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची बाब आहे. प्रदेशातील संसाधनांचा सुयोग्य उपयोग करण्यासाठी सखोल अभ्यास होणे आवश्यक असते. हा अभ्यास अनेक प्रश्नांशी संबंधित केला जातो. जसे त्या प्रदेशात कोणती संसाधने उपलब्ध आहेत, त्यांचा संख्यात्मक व गुणात्मक स्तर कसा आहे, संसाधने कोणकोणत्या कामासाठी वापरता येतील. संसाधनांचा उपयोग त्या त्या प्रदेशातील लोकांनीच करायचा असतो. मात्र या संसाधनांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञान व कौशल्याची आवश्यकता असते. विज्ञान व तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे संसाधने वापरण्याच्या पद्धतीत खूपच बदल झाला आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेला संसाधनांचा उपयोग व पारंपरिक पद्धतीने केलेला संसाधनांचा उपयोग यातील उत्पादनात मोठीच तफावत दिसून येते. स्थानिक लोकांकडे आधुनिक तंत्रज्ञान असेलच असे नाही. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे संसाधने असूनही त्यांच्या वापरावर खूपच मर्यादा येऊ शकतात. स्थानिक पातळीवर तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यास ते विकसित करता येते किंवा इतर प्रदेशाकडून मिळविताही येते. मात्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी स्थानिक लोकांमध्ये क्षमता व कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना त्याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. सर्व संसाधनातील सर्वात महत्त्वाचे संसाधन म्हणजे मानव संसाधन होय. म्हणूनच कोणतीही संसाधने वापरण्यासाठी प्रथम मानव संसाधनाचा विकास होणे अत्यावश्यक ठरते. प्रदेशातील मानव संसाधनाचा गुणात्मक विकास शिक्षण व आरोग्य यावर अवलंबून असतो. सुबद्ध व्यवस्थेमुळे झाडांची सर्वांगीण वाढ होऊ शकते याची आपण नोंद घेतली आहे. प्रादेशिक विकासात मात्र त्यातील उपविभागांच्या नैसर्गिक परिस्थितीत असलेला फरक तसेच निरनिराळ्या व्यक्तिसमूहात असलेल्या सामाजिक आर्थिक गुणधर्मातील तफावत यामुळे झाडाप्रमाणे सुबद्ध व्यवस्था निर्माण होण्यावर
मर्यादा येतात. परिणामी वेगवेगळ्या विभागांचा तसेच व्यक्तिसमूहांच्या विकासाचा वेग सारखाच राहू शकत नाही. या परिस्थितीमुळे प्रदेशाच्या सर्वांगीण विकासावर मर्यादा येतात. विकासाच्या वेगात फरक पडल्यामुळे काही व्यक्तिसमूह किंवा काही प्रदेश विकास मार्गावर मागे पडू लागतात, तर काहींचा विकास वेगाने होत जातो. यातूनच प्रादेशिक असमतोल किंवा विकासातील विषमता निर्माण होते. यामुळे होणारा विकास सर्वांगीण तर होत नाहीच आणि तो सर्वसमावेशकही असत नाही. बदल व वाढ या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. विकास मात्र आपोआप घडत नसतो, तो नियोजनपूर्वक साधावयाचा असतो. यासाठी वेगवेगळी राष्ट्रे क्षेत्रीय नियोजनाच्या प्रक्रियेतून प्रादेशिक विकास साधण्याचा प्रयत्न करीत असतात. राष्ट्रीय स्तरावर नियोजन मंडळे असतात. अशीच नियोजन मंडळे राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर देखील कार्यरत असतात. नियोजन मंडळाद्वारे राज्यातील वेगवेगळ्या भागासाठी विकास आराखडा तयार करून प्रादेशिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. कोणत्याही प्रदेशाचा योग्य, सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी पुढील 3 गोष्टी करणे आवश्यक ठरते. प्रदेशातील लोकांना निवारा, आरोग्य, शिक्षण यासारख्या जीवन सुखकर करणाऱ्या सुविधा पुरविणे, लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी अशा सुविधांची वितरण व्यवस्था सक्षम करणे व ती विस्तारणे, लोकांना स्वतःचा आत्मसन्मान व दर्जा वाढविण्यास उपयुक्त होईल अशी राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था निर्माण करणे आणि लोकांना भयमुक्त जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे.